काळी जादू म्हणजे अशा जादूचा वापर जो इतरांच्या विरोधात किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध हानिकारक प्रभाव टाकण्यासाठी केला जातो. यामध्ये नकारात्मक ऊर्जा, शाप किंवा जादुई क्रियाकलापांचा समावेश असतो. अनेक समाजांमध्ये करण्या किंवा काळी जादूच्या बाबतीत अंधश्रद्धा आणि विश्वास असतात. 1. कोणत्याही जुनाट आजारामुळे किंवा अपघातामुळे व्यक्तीने अचानक नोकरी गमावली. 2. हुशारीने आणि मेहनत करूनही दिवसेंदिवस कर्जाची समस्या वाढत आहे. 3. काळ्या जादूच्या हल्ल्यामुळे व्यावसायिकाचा व्यवसाय अचानक तोटा झाला. 4. वाईट डोळ्यांच्या प्रभावामुळे काही जोडप्यांना नातेसंबंधाच्या समस्येचा सामना करावा लागतो. 5. मित्र, कुटुंबातील सदस्य आणि प्रियकर यांच्याशी विनाकारण वाद सुरू होतात. 6. वशीकरणाच्या प्रभावामुळे अचानक जोडीदार दुसऱ्याकडे वळतो. 7. गैरसमज शत्रूंना जन्म देतात आणि जीवन नरक बनते. पीडितेला शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी बहुतेक वेळ आणि पैसा केंद्रित करावा लागतो. 8. भांडणामुळे भागीदारी व्यवसायात ब्रेकअप देखील होते. 9. पीडित आणि कुटुंबातील सदस्य वारंवार अपघातातून जातात ज्यामुळे मनात एक फोबिया निर्माण होतो. 10. माइंड ब्लॉक बनते आणि जीवन फलदायी बनण्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. 11. भयानक स्वप्नांमुळे निद्रानाश होतो आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. 12. काळ्या जादूचा बळी मित्र, कुटुंबातील सदस्य आणि इतर लोकांशी असामान्यपणे वागू लागतो. 13. काळ्या जादूच्या अनेक बळींमध्ये पुनरावृत्तीचे वर्तन देखील दिसून येते. 14. एखाद्याची उपस्थिती व्यक्तीला नेहमीच अस्वस्थ करते. 15. असामान्य वास पीडिताला नेहमी किंवा विशिष्ट वेळी त्रास देतो. 16. एखाद्या व्यक्तीला असे वाटते की कोणीतरी सुई चिमटीत आहे. 17. एखादी व्यक्ती अचानक ड्रग्ज घेण्यास सुरुवात करते आणि आयुष्य उद्ध्वस्त करते. 18. बळी काही अवांछित घटनेचा फोबिक होतो. 19. कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय शरीरातील जडपणा जीवनाचा भाग बनतो. 20. काळ्या जादूने त्रस्त झालेल्या लोकांमध्ये आत्महत्येचा प्रयत्नही दिसून येतो. 21. झपाटलेल्या घरात पाळीव प्राण्यांचे रडणे नियमितपणे दिसून येते. 22. वाईट शक्तींनी ग्रस्त असलेल्या स्त्रियांमध्ये मासिक पाळीतील असामान्य बदल दिसून येतात. 23. काळ्या जादूला बळी पडलेल्या महिलांनाही गंभीर केस गळणे जाणवते. 24. काही स्त्रिया काळजामुळे गर्भधारणा करू शकत नाही. 25. काळा जादूच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनातील प्रमुख समस्या देखील आढळल्या. 26. वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे गर्भपात देखील नियमितपणे होतो. 27. हृदयाचे ठोके वाढणे, ऊर्जेचा हल्ला झाल्यास हृदयाचे ठोके वाढू शकतात. 28. श्वासाची गती वाढणे, तांत्रिक अटक झाल्यास श्वासाची गती वाढू शकते. 29. भयानक स्वप्ने, काळ्या जादूच्या वेळी रात्री अचानक भयानक स्वप्ने पडू शकतात. 30. एकटेपणा, ज्या व्यक्तीवर काळी जादू झाली आहे त्याला एकटेपणा चांगला वाटू शकतो. 31. राग येणे, काळ्या जादूमुळे नेहमीचे राग येऊ शकतो. 32. नखांचा रंग काळा होणे, काळ्या जादूमुळे नखांचा रंग काळा होऊ शकतो. 33. भूक न लागणे, काळ्या जादूमुळे भूक लागणे बंद होऊ शकते. 34. अंघोळ करावी वाटत नसणे, काळ्या जादूमुळे अंघोळ करावी वाटत नाही. 35. वारंवार आजारी पडणे, काळ्या जादूमुळे वारंवार आजारी पडू शकतो. 36. घरातील झाडे न विकसित होणे,
घरातील झाडे न विकसित होणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते. 37 पक्ष्याचे येणे कमी होणे, अंगणातील झाडावर किंवा घराच्या भिंतीवर पक्ष्यांचे येणे कमी झाले तर ते काळ्या जादूचे लक्षण असू शकते. 38 वस्तू जागेवर न मिळणे, वस्तू जागेवर न मिळणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते. 39 घरात वादविवाद होणे, घरात नेहमी वादविवाद होणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते. 40 गर्भपात होणे, महिलेचा अनेक वेळा गर्भपात होणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते. 41 घरातील वस्तू खराब होणे, घरातील वस्तू सतत खराब होणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते. 42 दुर्घटना होणे, नेहमी भयानक दुर्घटना होणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते. 43 शॉर्ट सर्किट होणे, अचानक शॉर्ट सर्किट होणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते. 44 करंट लागणे, करंट लागणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते. 45 लहान मोठी जखम होणे, लहान मोठी जखम होणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते. 46 काळी जादू झालेली व्यक्ती गप्प गप्प राहते. 47 कोणत्याही कामात तिथे मन लागत नाही. 48 आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात येतात. 49 शरीराने व मनाने ती लागते. 50 स्वभाव चिडचिडा बनतो. 51 सतत आजारी पडते. 52 तिची नखे काळी पडू लागतात. 53 घरातील रोपटी झाडे अचानक सुकू लागतात. 54 काळी जादू झालेली व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. 55 अचानक डोकेदुखी सुरू होते आणि अचानक थांबते सुद्धा. 56 काळ्या जादूने पीडित व्यक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते. शरीरात रक्त कमी होते, चेहरा पिवळा पडतो, हातपाय कमजोर होतात, वारंवार भूक लागते, खाल्लेले लवकर पचते, परंतु शरीर कमजोर होत जाते. 57 काळी जादू झालेली व्यक्ती झोपेत रडते, ओरडते, किंचाळते किंवा वेगवेगळे आवाज काढते, झटके मारते. 58 स्वप्नात एखादी व्यक्ती पाठलाग करताना दिसते. 59 स्वप्नात भीतीदायक चेहरा दिसतो. 60 स्वप्नात उंचावरून स्वतःला पडताना पाहणे. 61 रात्री झोप लागत नाही. यापासून दूर राहण्यासाठी काय करावे? सोपे आणि बेसिक उपाय आहेत जे तुम्ही वापरू शकता, ज्याने या गोष्टीपासून त्रास होणार नाही. कुठलीही व्यक्ती, स्वतःचे मामा, काका, मावशी, कोणीही किती जवळचे असो, जर त्यांच्याशी पटत नसेल तर त्या घरचे अन्न पाणी वर्ज करायचे कितीही आग्रह केला तरी. जुन्या वस्तू कधीही घरात ठेवू नका. फुटलेले आरसे, बंद घड्याळ हे फुकून द्यावेत. बाहेरून आल्यावर स्वतःचे हातपाय स्वच्छ धुवावेत. जमल्यास अंघोळ करावी. शक्यतो आपले जुने कपडे आणि केस यांची विल्हेवाट लावावी. कपडे आणि केस यावरून देखील भानामती लोक करतात. स्त्रियांचे अधिक प्रमाणात केस जात असतात, त्यामुळे त्यांच्यावर करणे अधिक सोपे होते. प्रवासात किती भूक लागली तरी कोणी काही दिलेले खायचे नाही. कुठलेही अन्न हे विकत घेऊन खाल्लेले कधीही चांगलं. शक्यतो अमावास्येला मांसाहार आणि दारू पिणे वर्ज्य करावे. ज्यांना शारीरिक त्रास जाणवत असेल तर त्यांनी भात खाणे सोडून द्यावे. महत्त्वाचे मुद्दे. काळी जादूवर विश्वास ठेवणे हा वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. अंधश्रद्धा हिंसाचार आणि भेदभावाला कारणीभूत होऊ शकतोय. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला काळी जादू झाली आहे तर वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनातून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ही लक्षणे इतर अनेक कारणांमुळेही होऊ शकतात. काही काळी जादू झाली आहे असा निश्चितपणे दावा करणे योग्य नाही. धन्यवाद.